भालेवाडी आश्रमशाळेत पहिल्याच दिवशी आरोग्य शिबिर, डिजिटल शिक्षणाला ही नवी दिशा. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भालेवाडी आदिवासी आश्रमशाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनी आणि पालकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून पार पडले. या शिबिरामध्ये विद्यार्थिनींसोबतच त्यांच्या पालकांची ही आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा वार्षिक निधी 2025-26 अंतर्गत शाळेत बसवण्यात आलेल्या डिजिटल बोर्डाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे भालेवाडी आश्रमशाळा ही 121 आदर्श शाळांपैकी एक असून येथे स्वतंत्र टॅब रूम उभारण्यात आली आहे. या रूममध्ये सुमारे 50 टॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यावेळी माननीय सचिव विजय वाघमारे, अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, आदिवासी मंत्री यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे तसेच घारे साहेब यांनी शाळा आणि वसतिगृहाची सखोल पाहणी करत समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यानंतर या मान्यवरांनी पिंगळस आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देत तेथील विज्ञान नमो सेंटरची पाहणी केली. तसेच पाथरज माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेलाही भेट देऊन तेथील डिजिटल सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच पारित झालेल्या शासन निर्णयामुळे पेन प्रकल्पातील रत्नागिरी जिल्ह्यातील 2 शाळांना इयत्ता 11वी आणि 12वीचे वर्ग मंजूर झाले आहेत. यासाठी माननीय सचिव विजय वाघमारे यांच्या प्रयत्नांचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संगम घडवणारी भालेवाडी आश्रमशाळा आता इतरांसाठीही प्रेरणास्थान ठरत आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.